नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील वाबी येथे 25वा रौप्य महोत्सवी पुण्यतिथी आणि अखंड हरिनाम सप्ताह महोत्सवाचे आयोजन भक्तिमय वातावरणात करण्यात आलेलं आहे। या सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी थोर समाजसेवक नांजीबाई खेमजीबाई ठक्कर ठाणावाला तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस आणि दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी उपस्थिती लावून भाविकांना मार्गदर्शन केले। आणि या प्रसंगी कीर्तनकार हरिभक्त परायण पांडुरंग महाराज वाबीकर यांच्या शुभहस्ते थोर समाजसेवक नांजीबाई खेमजीबाई ठक्कर ठाणावाला डॉक्टर विश्वासराव आरोटे दैनिक समर्थ गावकरीचे महाव्यवस्थापक संजय फुलसुंदर तसेच ज्येष्ठ पत्रकार तान्हाजी मामा लामखेडे यांचा पांडुरंगाची मूर्ती तुळशीचा हार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला होता। विशेष म्हणजे मान्यवरांच्या आगमनाप्रसंगी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। तसेच वारकरी बंधूंनी टाळ मृदुंगाच्या गजरात जल्लोषात स्वागत केले। अखंड हरिनाम सप्ताहामुळे संपूर्ण परिसर भक्ती रसात न्हाऊन निघाला असून भाविकांची मोठी गर्दी या सोहळ्याला लाभते आहे। सांप्रदायिक कार्यक्रम असला, कीर्तन सेवेचा कार्यक्रम असला, अन्नदानाचा कार्यक्रम असला तर नांजीबाई या सेवेत अग्रेसर असतात। त्यांचं दातृत्व फार मोठं आहे। म्हणजे आम्ही या सेवेत असल्या कारणाने त्यांची चांगली ओळख या पद्धतीने झालेली आहे। त्यांचंही या ठिकाणी मी सद्गुरू रामगिरी महाराज सेवा संस्थानच्या वतीने स्वागत करतो। त्यानंतर सन्माननीय आमचे सन्मित्र पत्रकार विश्वासरावजी आरोटे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। दैनिक समर्थ गावकरीचे संपादक आहेत। ते मूळचे अकोल्यावर जरी असले तरी आपल्या वाबी गावावर त्यांचं नितांत प्रेम आहे। पत्रकार साहेबांनी या ठिकाणी 5 पोते साखर आणि 1 क्विंटल तांदूळ या ठिकाणी देव केलेला आहे। त्यांचं या ठिकाणी मी म्हणजे देव केलेले आणि प्रत्यक्षात या ठिकाणी ते पोहोचले पण आहेत, म्हणून मी संस्थाच्या वतीने त्यांचा या ठिकाणी जाहीर आभार व्यक्त करतो। त्यानंतर नवीन महाराज केंद्रे यांनी उभारलेल्या ज्ञानेश्वरी मंदिराचे ट्रस्टचे अध्यक्ष, त्याचबरोबर ठाणा या महानगरामध्ये एमकेटी या ट्रस्टचे सर्व अध्यक्ष, वयोवृद्ध, तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध आणि आम्हाला सर्व कीर्तनकारांना पितृतुल्य असलेले आणि सर्व कीर्तनकारांवरती पुत्रवत प्रेम करणारे आदरणीय श्रीमान नांजीबाई ठक्कर ठाणावाले त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। मी आपल्या सर्व उपस्थित वारकरी संप्रदायनिष्ठ भाविकांच्या वतीनं पूज्य श्री नांजीभाई यांचा अंतःकरणपूर्वक ऋणनिर्देश व्यक्त करतो। आज सकाळी ते गुजरातहून विमानाने निघून मुंबईला आले, मुंबईहून बायकार नाशिकला आले, नाशिकचे 2 कार्यक्रम करून ते आपल्या सप्ताह सोहळ्याला सदिच्छा भेट देण्याकरता नाशिकहून या ठिकाणी शब्द दिल्याप्रमाणे बरोबर 6:30 वाजता उपस्थित झाले। इथून पुढे त्यांना अकोल्याला संगमनेर अकोला या ठिकाणी अजून एका कार्यक्रमाकरता जायचं आहे। एवढ्या व्यस्ततेमधून सुद्धा पूज्य श्री नांजीभाईजींनी आपला बहुमोल वेळ आपल्यासाठी या ठिकाणी काढून आणि धावपळ करीत दिलेला शब्द पाळण्याकरता या ठिकाणी ते उपस्थित झाले। मी पुनश्च एकदा आपल्या सर्व वारकऱ्यांच्या वतीनं पूज्य श्री नांजीभाई यांचा अंतःकरणपूर्वक ऋणनिर्देश या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्याचबरोबर त्यांच्या सोबत आलेले आमचे सन्मित्र अकोला चितळवेढा या गावचे आमचे आदरणीय विश्वासरावजी आरोटे पाटील, पत्रकार दैनिक सम्राट गावकरी, ते सुद्धा नागपूरहून निघाले आणि
आणि या ठिकाणी धावपळ करीत नागपूरहून ते सुद्धा या ठिकाणी शब्द दिल्याप्रमाणे पोहोचले. मी त्यांचा पण सर्व वारकऱ्यांच्या वतीनं त्यांचा आदरणीय आरोटी पाटील यांचा पण पुन्हा निर्देश व्यक्त करतो. त्यानंतर या ठिकाणी नानजीभाई येणार हे समजल्यानंतर धावपळ करीत सर्वांच्या अगोदर या ठिकाणी उपस्थित झाले आदरणीय लांबखेडे काका, ते सुद्धा या ठिकाणी धावपळ करीत उपस्थित झाले. मराठा पत्रकार संघ परिषदेचे अध्यक्ष लांबखेडे काका, मी त्यांचा सुद्धा या ठिकाणी अंतःकरणपूर्वक पूर्ण निर्देश व्यक्त करतो. आणि माईक संतोष भाऊंच्या ताब्यात. खरं तर संपूर्ण जगाला एका वाटेने वाटचाल करत असताना या सृष्टीवर देखील मुंगीला देखील जेवू घातलं पाहिजे. हा जो वारसा आणि ही जी ताकद ज्या परमात्म्यात आहे तो वारकरी संप्रदाय आज आमच्या महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी 25वा रौप्य महोत्सव आणि अखंड हरिनाम सप्ताह सोहळा या पावनभूमीमध्ये संपन्न होतोय. ही तर संपूर्ण राज्याला नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानाला लाजवेल असा सप्ताह सोहळा या ठिकाणी आयोजन करण्यात आलेला आहे. खरं तर या सोहळ्यासाठी येण्याचं भाग्य माझ्यासारख्या पामराला प्राप्त झालं. या अगोदर देखील आम्ही एका कार्यक्रमानिमित्ताने मावी गावात आलो होतो आणि त्यावेळेस बाबांनी आम्हाला सांगितलं होतं असा सप्ताह या ठिकाणी होणार आहे. खरं तर मी नागपूरला अधिवेशन निमित्ताने असल्यानंतर देखील मी 4 दिवसापूर्वी बाबा असतील सरपंच असन त्यांना सांगितलं होतं का भागवत कथा ठाण्यामध्ये सुरू आहे, तुम्ही देखील या. आणि त्यांनी सांगितलं इथं काही नाही, तुम्ही प्रत्यक्ष या आणि बघा. खरं तर बघायचं काहीच नसतं, कारण ज्या परमेश्वराने आपल्याला ज्या कुटुंबात जन्माला घातलं, माझ्यासारख्याला जन्माला घातलं ते वारकरी कुटुंब आणि आमचा वारकरी कुटुंब आहे म्हणून तर ह्या हिंदुस्थानातील संस्कृती आजपर्यंत जपत आहे. आणि अशा या दोन सुवर्णमय क्षणांचे साक्षीदार होण्याचं भाग्य आमच्यासारख्या पत्रकार क्षेत्रातील मंडळींना मिळालं. खरं तर या कार्यक्रमासाठी ज्यांची आतुरतेने आपण सर्वजण वाट पाहत होते, माझ्या मित्रांनी परिचय करून दिला. ते थोर समाजसेवक संपूर्ण हिंदुस्थानात ज्यांनी आपल्या दातृत्व, कर्तृत्व, नेतृत्व असे 365 दिवस 24 तास दानधर्म ज्यांनी सुरू केला. आज वयाची 85व्या वर्षात देखील ते संपूर्ण भारत करतायत. ज्या ठिकाणी दानधर्म करता येईल तो करतायत आणि म्हणून या ठिकाणी येण्याचं भाग्य त्यांना देखील प्राप्त झालं. आणि खरं तर आज या ठिकाणी असा सुवर्णमय सण या ठिकाणी आला आणि असाच वारकरी संप्रदाय एकत्र ठेवण्याचं कार्य हे जर या वारकरी संप्रदायाने जर करत ठेवलं तर हा महाराष्ट्र आजही हिंदुस्थानात प्रथम क्रमांकावर आहे. ही जी जोड परमेश्वराने दिली ही वारकरी संप्रदायाची आहे. म्हणून हा वारकरी संप्रदाय आणि या वारकरी संप्रदायामध्ये गावागावामध्ये सप्ताह सोहळे होतात. म्हणून तरी निदान बळीराजाला चांगले दिवस राहतात, कारण परमेश्वराला प्रत्येकाच्या घरात राहता येत नाही म्हणून आई दिली. म्हणून हा हिंदुस्थान अखंड अविरतपणे राहण्यासाठी त्याला वारकरी संप्रदायाची जोड मिळाली असं मला वाटतं. म्हणून पुनश्च एकदा आपण या ठिकाणी आला तर तुम्ही सांगितलं का ते आपण काय देतो यापेक्षा देण्याचं भाग्य आम्हासारख्याला प्राप्त झालं पाहिजे. पत्रकार म्हणल्यानंतर अनेक लोक पत्रकार म्हणल्यानंतर निघून जातात, वेगळी चर्चा करतात. मात्र आमच्या ग्रामीण भागातील पत्रकार हे नेहमी दातृत्व जे काही आपल्या खिशात आहे तेवढंच देऊ शकतो, पण या पलीकडे जाऊन सांगा जसं ज्या दिवशी तुमचे सप्ताह हा असा कार्यक्रम आहे जो माझा शब्द आहे तो मी शेवटपर्यंत देण्याची ताकद तो देत आहे, आम्ही देत नाही. शेवटी भगवान का मागे लेके जा याप्रमाणे शेख सांगते. म्हणून या ठिकाणी ते स्वतः आले आणि तुम्ही सांगितलं होतं तर आम्हाला आता इथे काहीच नको. माणसं कसे असे वाटतात आणि जर येतात ते म्हणतात लगेच द्या, पण त्यांनी सांगितलं आमच्या गावात या, आम्ही काय करतोय, कशासाठी करतोय आणि मग तुम्ही ठरवा त्या ठिकाणी काय द्यायचं आहे. आणि खरंच इथे आल्यानंतर प्रति पंढरपूर असं वास्तव या ठिकाणी पाहायला मिळालं. आज वारकरी संप्रदायात देखील असे तरुण मुलं या संप्रदायात येतात, ही आमची भाग्याची गोष्ट आहे. पुनश्च एकदा तुमच्या सर्व कार्यकारिणीला सर्वांना शुभेच्छा देतो, कारण तुम्ही वयोवृद्ध आहात, तुम्ही लोक आहात म्हणून वारकरी संप्रदाय पुढे जातोय. आणि हा वारकरी संप्रदाय जर राहिला तरच
काहीतरी या महाराष्ट्रात हिंदुस्थानात एकत्र राहील असं मला वाटतं. पुनश्च एकदा मी सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो. जय भगवान, जय भगवान. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे akl gavkari@gmail.com.